नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला अशी फिक्की म्हणजे खारी भेंडी करून दाखवणार आहे. तर त्यासाठी हे अशा कोवळ्या भेंड्या वॉश करून घेतलेल्या आहेत. तर छान एकदम असं कपड्यांनी स्वच्छ पुसून घेणार आहे. तर असं सगळे भेंडी मी पुसून घेते. तर आपण शेंगदाणे भाजून घेणार आहेत थोडेसे. छान एकदम असं खमंग भाजून घ्यायचे. तर हे शेंगदाणे छान भाजलेले आहेत. तर काढून घेऊ आपण आता एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी. तर हे आपण भेंडी एकदम छान कोरडी करून घेतलेली आहे. तर ह्याला आता आपण मधून एकदम असं चिरून घेणार आहे. हे देठ काढून चिरून घ्यायची आहे. तर चिरून घेते. तर आपण हे मुलांसाठी करणार आहे फिक्की, त्याच्यामुळे हे शेंगदाणे आणि हे लसूण हे दोन्ही आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. आणि हे अशा पद्धतीनं आपण हे देठं काढून घेतलेले आहेत हे असे. आणि हे मध्ये अशी चीर पाडून असे भेंडी आपण चिरून घेतलेली आहे हे अशा पद्धतीनं सगळे. तर आता शेंगदाणे वाटून घेते. तर हे अशा पद्धतीनं आपण एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता फक्त मीठ टाकणार आहे, कारण मिठाचीच करायची आहे आपल्याला, त्याच्यामुळे मीठ टाकते एकदम पाऊण चमचा. छान मिक्स करायचं आहे याला. ते असं छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपण आता हे भेंडीमध्ये भरून घेणार आहे. तर छान एकदम असं दाबून भरायचं आहे. मुलं टिफिनला दिल्यानंतर एकदम आवडीनं खातात. त्यासाठी अशी एकदम सोपी पद्धत तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा, ते अशा पद्धतीनं आपण ही पूर्ण भेंडी छान एकदम अशी दाबून भरून घेतलेली आहे. तर आता आपण याला फ्राय करून घेणार आहेत. एकदम असं दाबून भरायचं. हे पूर्ण संपून गेलं शेंगदाण्याचं कूट. तर आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहेत. 1 चमचा बस होतं आहे ते. तर तेल गरम झालेलं आहे. तर आपण याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकणार आहेत, अगदी थोडी. आणि जिरे पण थोडीशी टाकते. आणि लगेच आपल्याला याच्यामध्ये हळद टाकायची आहे. आणि लगेच आता हे भेंडी टाकून घ्यायला लागलोत आपण. आणि मीडियम गॅसवर आपल्याला कंटिन्यू ह्याला परतत राहायचं आहे, म्हणजे करपणार नाही. एकदम असं हलक्या हाताने आपण परतून घेणार आहे. हे परतून घेतल्यानंतर आपल्याला थोडे मिनिटभर आपल्याला ठेवून द्यायचे झाकून. आणि नंतर दुसऱ्या बाजूनं पण नंतर आणखी पलटून घ्यायची आहे, म्हणजे छान असं भेंडी आपली शिजली जाईल, फ्राय झाली होईल. तर बघू नंतर. 1 मिनिट झालेला आहे, बघू आपण. हे अशी वाफवून निघते आणि करपत नाही. त्याच्यामुळं जरा 1-2 वेळेस असं सारखं थोडंसं झाकून ठेवायचं, म्हणजे नरम पण पडते आणि हे अशी खरपूस भाजली पण जाते. तर परत आणखी थोडं ठेवणार आहे मी झाकून. परत आणखी थोडंसं हलवून घेणार आहे. तर छान आपली एकदम मऊ झालेली आहे भेंडी, बघा. तर या वेळेला आपल्याला याच्यामध्ये किंचित आता थोडंसं एकदम चिमूटभर मीठ टाकायचं आहे, म्हणजे वरतून पण भेंडीला लागलं जाईल, कारण आपण फक्त शेंगदाण्याच्या कुटात टाकलेलं आहे. तर ही भेंडी छान आपली फ्राय झालेली आहे. तर आता एका प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला. एकदम नरम पण झालेली आहे बघा. तर हे अशा पद्धतीनं आपली ही भेंडी फ्राय एकदम झटपटीत आणि चटपटीत अशी मुलांना आवडणारी कुरकुरीत भेंडी तयार झालेली आहे.
तर कशी वाटली मैत्रिणींनो, तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील रेसिपीजचे. थँक्यू.